मध्ये भाव प्रेम आणि श्रद्धा नाहीये. सगळं तुम्ही भावाने करताय, फक्त थोडंसं कष्ट द्या. कीर्तनात बसलाय, शेवटचा दिवस आहे. आता याच्यानंतर पुढच्या वर्षीच काही म्हणतील महाराज त्याचं काय एवढं, पुढच्या वर्षी आहेच ना, पुढच्या वर्षी सप्ताह आहे, पण तुझं काय पुढच्या सप्त्यापर्यंत तुम्ही टिकचाल याची गॅरंटी तुम्हाला नाही ना. मग आहे त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या. एवढं बोलून सुद्धा 10-15 जण टाळ्या वाजवितच नाहीत. आता त्यांचं न वाजवायचं कारण वेगळं आहे बरं काय. ते कीर्तन झालं शेजारच्याला म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती पण पट्ट्यानं ऐकलंच नाही. तुम्ही म्हणजे कशासोबत खाता मला सांगा बरं ऍटिट्यूड. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला फसवताय? अरे मायबाप आहोत तुम्ही फसताय. माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं काय झालं रे हसायला? म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? म्हणलं तिकीट काढलं गेलाच नाही. कळलं तरच कळलं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, कुणाचं गेलं? स्वतःच गंडलोय हे स्वतःलाच कळत नसेल. तुकारामाने ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड. शास्त्राच्या नियमानुसार सापेक्ष आणि निरपेक्ष ज्ञानी असे ज्ञानाचे प्रकार आहेत. काही लोक ज्ञानी असतात, काही लोक अज्ञानी असतात. काही लोक ज्ञानीयातले ज्ञानी असतात, काही लोक अज्ञानातले अज्ञानी असतात. काही लोक ज्ञानीयातले अज्ञानी असतात, काही लोक अज्ञानातले ज्ञानी असतात. तुम्ही आम्ही अज्ञानातले अज्ञानी आहे. सांगून सुद्धा ज्या मूर्खाला कळत नाही त्याला अज्ञानी म्हणावं, सांगून ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणावं. काही माणसं ज्ञानीयातले ज्ञानी आहेत माझ्या माऊली, ते चालत आहे ज्ञानाचे प्रतिबिंब. माझे ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञानाने घेतलेला अवतार. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबराय म्हणजे ओतप्रोत असणारं ज्ञान. ज्ञानोबराय म्हणजे ज्यांचं ज्ञान ते जन्माला यायच्या आधीच जन्माला आलं. मोठी घोड वर्णन करतात. मोठकी देहाकृती उमटे आणि ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. एखादा योग पुष्ट पुरुष जन्माला यायच्या आधी प्रकाश आल्यानंतर आधी काय येतं? प्रकाश की सूर्य? प्रकाश. सूर्य उगवल्यानंतर आधी काय येतं? प्रकाश की सूर्य? कधी दिवस उगवताना बघितलाय का? अरे मग माझं काय मी मग पाकिट घ्या का बोलायला? बोला ना. मी काय तुमचं वाटोळ केलंय का? अरे मग बोला. जिथं बोला म्हणून तिथं बोला, गबसा म्हणून तिथं ढा 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 चालू आहे, आणि बोला म्हणून तिथं नुसतं नाचत्या कांद्याकडे बसल्यात. मी काय प्रश्न आहे तुम्हाला? वेद विचारलेत का? मी उपनिषद विचारलेत का? साधा प्रश्न आहे. सूर्य उगवल्यावर आधी काय येतं? प्रकाश की सूर्य? प्रकाश. शिकले. चला, तसंच ज्ञानी माणूस जन्माला यायच्या आधी त्याचं ज्ञान जन्माला येतं. तैसे जसेची वाट न पाहतात आणि वैसेची गावाना येतात, बाळपणीचं सर्वज्ञता बघी तयार होते. माझं माऊली ज्ञानीयातले ज्ञान नवे नवे शुद्धीत सांगते, बंदीत नाही. माझ्या ज्ञानोपरायांचं ज्ञान हे भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ. ज्यांनी ज्ञानाची उत्पत्ती केली त्या विश्वोत्पत्त्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ज्ञान कुणाचं असेल तर ते ज्ञानोपरायांचं. इतके ज्ञानी ज्ञानोपराय. 17व्या अध्यायामध्ये गीतेच्या असं नाही की त्यांना कुठल्या प्रकारचं ज्ञान नाही. दान, धर्म, व्रत, वैकल्य, उपासना, भक्ती, श्रद्धा, भाव नव्हे नव्हे तर आजन्म ब्रह्मचार्य पळणारे ज्ञानोपराय संसाराचं सुद्धा परिपूर्ण ज्ञान समजून सांगतात. योग, याग, तपोनिधी प्रत्येक गोष्टीचं ज्ञान सर्वज्ञ आहेत. ते कोण आहेत? सर्वज्ञ. मग त्याच्यामध्ये 17व्या अध्यायामध्ये गीतेच्या सात्विक दानाची व्याख्या भगवंताने अर्जुनाला सांगितली. जे दान देशकाल पात्र पाहून दिलं जातं, कुठलंही उपकार न ठेवता दिलं जातं. अर्जुना दानम सात्विकम श्रुतम असं अर्जुनाला भगवंत सांगतायत. ज्ञानोपराय भगवंताला सांगतात देवा चुकलं असतो. सात्विक दानाची व्याख्या तू सांगितली, पण जे दान द्यायचं ते मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो? खून करतो, दान करतो. जमतो का? शास्त्राच्या भाषेत अन्याय पार्जितम दान चालत नाही. मग जरी स्वधर्मात होते जे मिळे आपण याते तिथे जे मिळवते सन्मान योगे. जे मिळवायचं ते स्वधर्माने मिळवा, आणि जे द्यायचंय ते उपकार न ठेवता सन्मानानं द्या, उपास गौण्यानं देऊ नका. तुम्ही आम्ही दानही केलं माऊली असं नाही की केलं नाहीये, पण तुम्ही आम्ही केलं कमी बोललो जास्त. खरंय का खोटं? कोरोनाच्या काळात किलोभरच तांदूळ दिला, पण आता फेसबुक जाम केला. दिला कसं तुम्ही? करोड रुपयाचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. आम्हाला वाटलं फारच आई बापाची सेवा करतो काय की. आम्ही जेव्हा त्याच्याच घरी गेलो, त्याच्या घरी गेल्यावर कळलं त्याची मातृवट्यावर पितृवट्यावर आणि छाया खटावर आग लागू तुझ्या बांगल्याला. तुला येतो कसं करतो कमी दाखवतो जास्त नाही. अवघड आहे माऊली.
आमचं आयुष्यात एकदाच घालणार पंगत सत्या, एकदाच घालणार पंगत, पण वर्षभर बसणार सांगो घातली होती घातली होती घातली होती व कुस्तर काढी बघा. या हाताने केलेलं दान या हाताला सन्मानाने द्या, नाहीतर दिलं तरी फायदा होणार. भगवंत ओढ वर्णन करतात महाराज, माझे ज्ञानोद्धार आहे म्हणजे ज्ञानदेवी वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पिठा, पण ते ज्ञानोद्धार सुद्धा सांगतात एवढा जरी मी परिपूर्ण असलो